हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज बनवणार आहे मी शेंगुळे. आणि आजचा व्लॉग असणार आहे शेंगुळ्यासाठीच. मी इथे नाही बनवणार आहे, आईकडे गेल्यावर आई बनवणार आहे. पण इथून मी हे जे हुलगे आहेत ह्याचं पीठ दळून नेणार आहे. तर सगळ्यात आधी गिरणीमध्ये हुलगे दळायला घालते. त्यानंतर साधारण 1 वाटी मी आता ह्याच्यामध्ये ॲड केले गहू. आणि आता त्याला बारीक करून घेऊयात. सो आली आहे आत्ता मी घरी आणि बनवूयात आता फायनली शेंगुळे. मला यायला जरा लेट झालं. आणि बाहेर बसले आई आणि ध्रुव. काय करतो रे, काय करतो? इकडचं झालंय काम पूर्ण. अय्यो, का बरं असं केलं आईला? शेंगुळे म्हण रे. तर मैत्रिणींनो, शेंगुळे बनवण्यासाठी आपण घेतले जिरे, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. त्यानंतर त्याच्यात धने ॲड करणार आहोत आणि हे सगळं मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्यात ॲड करणार आहोत भाजलेले शेंगदाणे आणि पाणी घालून थोडंसं पुन्हा एकदा ब्लेंड करून घेणार आहोत मस्तपैकी. आणि ह्या पद्धतीचं आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे. आणि मग काय, त्यानंतर मी स्वतःचे पीठ दळून आणले शेंगुळ्याचं, म्हणजेच हुलगे आणि गहू जे होते ते म्हणजे करून आणले मी घरून गिरणीतून. त्याच्यात ॲड करणार आहे थोडीशी जिरे पूड, त्यानंतर तिखट, मीठ आणि आपण जे मिक्सचर बनवलं ते हे सगळं ॲड करून घेतल्यानंतर त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. आणि एक घट्टसर असा गोळा व्यवस्थित मळून काकू घेणार आहेत. मी फक्त इन्स्ट्रक्शनच देते आहे. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आईने आता फोडणी द्यायला घेतलेली आहे. एक मोठं असं भांडं ठेवलेलं आहे. आमच्या सगळ्यांचे फेवरेट आहेत शेंगुळे, त्यामुळे भांड्यात तेल गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये तडका टाकलेला आहे आणि थोडेसे मसाले टाकलेले आहेत. तिखट, मीठ, धना पावडर वगैरे, जिरा पावडर, हळद असे बेसिकवाले. आणि त्यानंतर त्याच्यात गरम पाणी ॲड करते आहे आई. काय दिसलं रे तुला? हे करायचं ना, बॉल. काय करतो ध्रुव? खाऊ मी दे मला. तर आम्ही सगळेच होतो, त्यामुळे खूप झटपट आणि खूप पटकन हे शेंगुळे वळून झाले. आणि आता आपण मगाशी जो रस्सा आमटी बनवली त्याच्यामध्ये हे गरम असतानाच हे शेंगुळे ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि आता ह्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची. सो साधारण अर्धा पाऊण तास तरी ह्या प्रोसेसला लागतो. तोपर्यंत आता आपण एक आजीकडे फेरफटका मारून येऊयात. आणि आजीबाईचं चाललं आहे कापसाच्या वाती वळायचं. मला, दीदीला, आत्याला, सगळ्यांना, तिच्या मैत्रिणींना, आजी सगळ्यांना देवासाठी ज्या वाती लागतात आरती करताना तुपाच्या, ह्या सगळ्या तीच बनवते आणि तीच देत असते. सो ह्या पद्धतीने खूप सुंदर नाजूक अशा वाती आजी स्वतः घरी बनवते. सो मी आणि आई आत्ता निघालो आहोत बाजारात जाण्याकरता. आज गुरुवार आहे, आमच्या इथे गुरुवारी बाजार असतो. सो मी दोघी निघालो आज, आई आहे माझ्यासोबत. मग म्हटलं चला, शेंगुळे व्हायला 1 तास लागतो, मला माहीत नव्हतं एवढा वेळ लागतो. मग म्हटलं आपण तोपर्यंत बाजारात जाऊन या. सो चलो. तर हा आहे आमचा गुरुवारचा बाजार, म्हणजे जिथे शेतकरी बऱ्यापैकी सगळा भाजीपाला घेऊन येतात. सगळा ताजा ताजा आणि खूप छान भाजीपाला मिळतो. मला गुरुवारच्या बाजारात शॉपिंग करायला एक अलग लेवलचं क्रेज आहे. आणि आईन मी बाजारात इतकं रमलेलो की त्यानंतर घरी आल्यावर बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्त शेंगुळे संपत आले होते. कसे झालेत का शेंगुळे? एक नंबर, एकदम भारी. आणि खरोखरच खूप यमी झालेले शेंगुळे खाऊन मी लिटरली झोपी गेलेली 1 तास. आणि त्यानंतर निघाली आहे मी माझ्या सासरी. आणि मग काय, ध्रुवचं चाललंय जे आपण करत असतो किंवा जे तो आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी बघतो त्याला त्या सगळ्याच करून बघायच्या असतात. आता बाहेर जसं की टाईलचं काम चालू होतं लावायचं, सो त्याचे प्रयत्न चालू आहे की त्याला लावायला जमतंय की नाही. हो, मी मग इकडे घरी आलेली, पण आता परत ठरवलं की मी तिकडे घरी जाणार आहे आणि तिकडे घरी झोपणार आहे, म्हणजे माझ्या माहेरी. सारखं माझं घर जवळ असल्यामुळे इकडे तिकडे होते. पण प्रणव प्रणाली आलेल्या आहेत आणि बरेच दिवस झाले आजीसोबत राहिली नव्हती, त्यामुळे म्हणलं घे भुकून बाई तू. मग मी आता घरी चालली आहे. अगं कैरी गप्प बस. मग मी घरी चालली आहे. सो आले मी इकडे
दुकानावरच्या घरी बंगल्यावर जाऊन आली, तर तिकडे व्हिडिओ काढायचं मी विसरली ॲज युजल. आणि होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि घरच्यांसोबत थोडा टाईम स्पेंड करते. चलो बाय.